तर मित्रांनो, आज आपण बघूया साधी सोपी सुकं पिठलं या सुकं झुणका कसा बनवायचा। तिथे मी कढईमध्ये तेल घेतले, गरम करायला ठेवले। त्याच्यानंतर मी बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे। आता हे तेल गरम झाले, त्याच्यामध्ये मोहरी टाकली। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यात जिरे ॲड केलेले आहेत। जिरे टाकल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण। लसूण थोडा फ्राय झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या, थोडा कलर चेंज होईपर्यंत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं हिंग आणि हळद टाकायची आहे मित्रांनो। त्याच्यानंतर थोडा फिरवून घ्यायचं। त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। आता या गरम पाणी टाकल्यामुळे पटकन उकळेल आणि उकळून द्यायचं आहे पाणी। त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे। आता हे पाणी उकळत आले, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता टाकायचं आहे बेसन पीठ। हे चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे, ताकी ह्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची गाठ गुठळी राहू नये, तर ते टेस्टला चांगले लागेल तसं। नाहीतर मग एका भांड्यात पाण्यात हे पीठ सगळं मिक्स करून ते पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करा, ॲड करा। तर आपलं हे सुकं पिठलं या सुकं झुणका रेडी आहे। तर जरूर रेसिपी करून ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती। अगर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।